नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद। आज आपण श्री गणेश भाऊ साळुंखे, गाव बानेगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 600 झाडांचा पहिल्या बहाराची आंब्या बहारामध्ये तयारी करत असताना मागील वर्षी आपण 14 महिन्यापूर्वी हे झाड लावत असताना 14 महिन्यामध्ये आपण हे झाड शाकीय अवस्थेमध्ये रूपांतर करून आज आपल्याला आंब्या बहार ज्यावेळेस आपण पकडणारे त्यावेळेस आपल्याला सुरुवातीचे 30 ते 45 दिवस पालवी येण्यासाठी, त्यानंतर नर येण्यासाठी, चौकी सेट होण्यासाठी हा द्यावा लागेल। आपण आपल्या जमिनीचा प्रकार हा ओळखूनच पाण्याचं नियोजन हे करावं। बऱ्याचशा ठिकाणी आपले कृषी बांधव म्हणा, कृषी तज्ज्ञ म्हणा किंवा जे ॲग्रोनॉमिस्ट आजकाल आपण म्हणतो, आपण पहिलं पाणी 8 तास, 10 तास, 12 तास हे देत असतो। ज्या ठिकाणी काळ्या जमिनी आहे किंवा मध्यम भारी जमिनी आहे अशा ठिकाणी आपल्याला ज्यावेळी आपण पानगळ मारल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी देत असतो। चालू वर्षीचा आपण पावसाचा अंदाज जर बघितला, मोठ्या प्रमाणात असलेला पाऊस, त्यामुळे जमिनीमध्ये 9 इंच, 10 इंच, 12 इंचच्या खाली कंप्लीटली ओलावा आहे, ज्याला आपण गारापण्य असं म्हणतो। आणि ओलाव्याला ज्यावेळेस ओलावा मॅच होईल त्यावेळेस आपलं झाड हे जास्त शाकीय रूपांतर हे करून घेत असेल। आपल्याला सुरुवातीच्या 45 दिवसांमध्ये पाणी हे कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे। ज्या ठिकाणी आपल्या काळ्या जमिनी आहे त्या ठिकाणी आपलं पाण्याचं नियोजन 10 ते 12 दिवसांनी येईल। ज्या ठिकाणी मध्यम हलक्या जमिनी आहे किंवा मध्यम जमिनी त्या ठिकाणी आपलं पाणी हे 8 ते 10 दिवसात येईल। त्यानंतर ज्या ठिकाणी जमिनी हलक्या आहेत त्या ठिकाणी आपलं पाणी हे 4 दिवसात, 6 दिवसात, 7 दिवसामध्ये येईल। आपण पहिल्या पाण्याला ड्रिपच्या माध्यमातून श्री बायोकडनं MSK 5 किलो आणि न्यूट्रिक्स LS 1 लिटर प्रति एकरच्या हिशोबाने देत असताना ज्यावेळी आपण मॅग्नेशियम, सल्फर, पोटॅश व त्यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये हे देत असतो, झाडामध्ये अन्न पुरवठा हा व्यवस्थित मिळतो। आणि खास करून थंडीच्या दिवसामध्ये ज्यावेळी आपल्याकडे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी थंडी असते, आपल्याला सल्फर हे ड्रिपच्या माध्यमातून देणं आहे। सल्फर दिल्यामुळे जे 20 प्रकारचे मायक्रोन्यूट्रंट म्हणा किंवा जे सूक्ष्म अन्नद्रव्य त्यामध्ये NPK व इतर सूक्ष्म अन्नद्रव्य लागत असतात, सल्फर हा संपूर्ण अपटेक हा करून घेत असतो। नंबर 1। दुसरी गोष्ट म्हणजे सल्फरमुळे आपल्या जमिनीमध्ये हानिकारक बुरशींना अटकाव हा चांगल्या पद्धतीने मिळतो। त्यासोबतच आपण न्यूट्रिक्स LS कॉम्बिनेशन देत असतो, त्यामध्ये लिक्विड फॉर्म्युलेशन प्लस ट्रेस इलेमेंट हे सूक्ष्म अन्नद्रव्याचे असल्यामुळे आपल्याला झाडामध्ये ग्रीनरी, कॅनोपी मॅनेजमेंट, नवीन पालवी ही चांगल्या पद्धतीने निघत असते। तर आंब्या बहारामध्ये आपण सुरुवातीचे पानगळ केल्यानंतर आज आपण हा 27 जानेवारी 2026च्या हिशोबाने या बागेची पानगळ केल्यानंतर आपण या बागेला 6 जानेवारी 2026ला पहिलं पाणी दिलेलं आहे। आता पुढचं पाणी आपलं या प्लॉटला 4 ते 5 दिवसामध्ये येणार आहे। ज्यावेळी आपल्या बागेला असं वाटतं, 2 मिनटं कॅमेरा दाखवा, ज्यावेळी आपल्याला असं वाटतं की आता आपले डोळे डोंबारू राहिले आणि या प्रकारची पत्ती आता ही निघते, तर याला डोळे डोंबारणे म्हणतात, पालवी ही त्यामध्ये तयार होऊ राहिली, तर आपल्याला यामध्ये चौकी सेट करून घेणं गरजेचं आहे। तर अशा वेळेस आपण मोठ्या प्रमाणात जर पाणी दिलं तर आपल्याला चौकीमधून केन ही जाणवत असते। बऱ्याचशा ठिकाणी केन काढण्याची प्रोसेस ही सुरू झालेली आहे। ज्या ज्या ठिकाणी शेतकरी बांधव हे केन काढत असतात त्या ठिकाणी केनवर केनच निघणार आहे। ज्यावेळेस आपली इथून थोडीफार जी केन निघणार आहे तर त्या केनला हात लावल्यामुळे काय होऊन जातं की जो पॉईंट ऑफ स्टॉपेज आहे आपला, तो पॉईंट ऑफ स्टॉपेज आपला ओपन होऊन जात असतो आणि त्या ठिकाणी 4 केन, 8 केन, 10 केन, 12 केन या जाणवत असतात। आपल्याला लैंगिक अवस्था प्राप्त करायची आहे, तो सुरुवातीला 30 ते 35 दिवस, 40 दिवस आपण जमिनीच्या हिशोबाने पाणी हे देणं गरजेचं आहे। त्यानंतर स्प्रेच्या माध्यमातून मला काही गोष्टी सांगायच्या आहेत। त्यामध्ये जर आपल्याला थंडीचा प्रादुर्भाव, त्यामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्याकडे मव्याचा प्रादुर्भाव किंवा चिकटा ज्याला म्हणतो किंवा ॲफिड्स आपण ज्याला म्हणतो त्याचा प्रादुर्भाव मोठा दिसतो। अशा वेळेस आपण ॲसिटामाप्रिड म्हणा, इमिडाक्लोप्रिड म्हणा किंवा लान्सर गोल्ड म्हणा, रोगर म्हणा अशा औषधांचा वापर हा करावा। सुरुवातीला 30 ते 35 दिवस आपण केमिकल, रासायनिक कीटकनाशकांचा वापर हा करत असतो, जेणेकरून आपली कॉस्ट ऑफ स्प्रेइंग जी ती आपली मध्यम राहायला हवी किंवा कमी असायला हवी। आपण डायरेक्टली हाय मॉलिक्यूलवर जाऊ नये। जे शेतकरी डायरेक्टली हाय मॉलिक्यूलवर जात असतात त्यांना नंतर त्या हाय मॉलिक्यूलचे रिपोर्ट फ्लावरिंग म्हणा किंवा सेटिंग स्टेजमध्ये मिळत नाही। तर मावा आपल्याला कंट्रोल करण्यासाठी सोपे औषधं, कीटकनाशके आहे त्यांचा सुरुवातीला वापर करावा। बुरशीनाशकांच्या माध्यमातून आपण M45, 22 कुमानेल, टिल्ट अशा औषधांचा वापर हा करावा। त्यानंतर आपल्याला जर काडी किंवा केन जर आपली ज्या ठिकाणी निघत असेल त्या ठिकाणी आपण 04040, 049 32, 052 34 सोबत मॅजिक मिक्स 3 प्लॅटिनो हे कॉम्बिनेशन हे देत असतो, ज्यामुळे आपली केनसुद्धा ही स्टॉप असते व नंबर 2 आपली चौकी सेट होण्यामध्ये मदत होत असते। आपल्याला चौकीमध्ये केन नको, आपल्याला झाडावरती जर केन आलेली दिसली तर ती केन आपण 21 दिवसात, 25 दिवसात 2-3 स्प्रे मारून 052 34चे किंवा 04040चे स्प्रे मारून भरून काढू शकतो। पण जर चौकीमध्ये केन जास्त पाणी दिल्यामुळे जर आली, ज्या ठिकाणी आपली गर्भधारणा होणार आहे त्या ठिकाणी आपल्याला शाकीय अवस्थेमध्ये रूपांतरण बघायला भेटतं।
तर 35 ते 40 दिवसानंतर आता आपल्या स्टेजेस ह्या सुरू झालेल्या आहे. आंबे बहारामध्ये बऱ्याचशा ठिकाणी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पानगळी ह्या मोठ्या प्रमाणात चालू असताना आत्ता आपण बर्ड इनिशिएशन म्हणा किंवा ओपनिंग ऑफ आईज म्हणा किंवा चौकी सेट होण्याच्या दृष्टिकोनातून पालवीचं नियोजन करणं हे गरजेचं आहे. सुरुवातीला आपले एकदा शाकीय अवस्था किंवा शाकीय व्यवस्थापन झालं तर नंतर आपण फ्लावरिंग निघण्यासाठी उपाययोजना ही नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तमाम महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना मी सूचित करेल की आता आपल्या पानगळी या होत आलेल्या आहे आणि ज्यावेळेस आता आपले हे डोळे निघतात आहे किंवा नवीन पालवी ही निघते, अशा वेळेस आपण पाण्याचं नियोजन त्यासोबतच ज्यावेळेस आपण पाणी देणार आहे त्यावेळेस आपण MSK, न्यूट्रिक्सेलेस, हॉर्टिफ्लोरा, 05234 या खतांचा वापर हा व्यवस्थित व योग्य पद्धतीने करणार आहे असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन. आभारी. धन्यवाद.